इयत्ता 8वी NMS आपण पाहत आहोत. आशा या पुस्तकातील लयबद्धता चालली आहे. लयबद्धतेमध्ये आपण अक्षर मालिका पाहिली 5व्या प्रकरणात, 13व्या प्रकरणात अंकांची लयबद्धता पाहिली. आज पाहायची आहे आपल्याला चिन्हांची किंवा आकृत्यांची लयबद्ध मांडणी. प्रकरण 22 चाललेलं आहे आपलं, चिन्हांची किंवा आकृत्यांची लयबद्ध मांडणी. पुस्तक वापरत आहे मी पुस्तक वापरत आहे आशा पुस्तकातले फक्त नमुना प्रश्न सोडवून देते. जर मी सर्व प्रश्न सोडून दिले तर मग तुम्हाला प्रॅक्टिसला प्रश्न राहणार नाही. त्यासाठी तुम्ही काय करा, हे पुस्तक घ्या आणि प्रॅक्टिसचे सराव जे दिले आहेत ते प्रश्न सोडवा. पहिला प्रश्न पाहूयात आपण चिन्हांचा. चिन्हामध्ये आकृत्या किंवा चिन्ह असतात. चौकोन, स्वस्तिक, गोल, डॅश, चौकोन, स्वस्तिक, चौकोन, डॅश, गोल, गोल, चौकोन, स्वस्तिक, चौकोन, स्वस्तिक, गोल, डॅश, चौकोन, स्वस्तिक. चिन्ह मोजून घ्यायचे. सर्वात पहिल्यांदा ते 18 आहेत. 3-3चे ग्रुप पाडून घ्या किंवा 6-6चे 3 पाडा. दोन्ही करून पाहायचं कशी लय बसते ती पहा. आता प्रत्येकात एक चौकोन, एक स्वस्तिक, एक गोल हवाय. आता याच्यामध्ये कोण कमी आहे? एक वर्तुळ कमी किंवा गोल कमी. याच्यामध्ये कोण कमी आहे? याच्यामध्ये स्वस्तिक कमी आहे. याच्यामध्ये तिघही आहेत, त्यात तिघं पण आहे. त्याच्यामध्ये गोल कमी आहे. ठीक आहे, उत्तर काय आहे आपलं? गोल, स्वस्तिक, गोल, वर्तुळ, स्वस्तिक, वर्तुळ. ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, पुढचा प्रश्न. एकूण चिन्ह मोजून घ्या. चिन्ह आहेत आपले 16. 16 म्हटलं की आपल्याला काय समजतंय? 4-4चे 4 गट पाडून घ्यायचे. 4-4चे 4 गट पाडायचे. चुकलेत काही? 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2, इथे चुकले. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. आता प्रत्येक याच्यामध्ये एक चौकोन, एक फुली, एक गोल आणि एक त्रिकोण आहेत. याच्यामध्ये त्रिकोण आहे, फुली आहे. याच्यामध्ये गोलाची कमतरता आहे, भरून टाकायचं. इथे त्रिकोणाची कमतरता आहे. इथं कोणाची कमतरता आहे? इथं चौकोनाची कमतरता आहे. इथं चौघं पण आहेत. मी काय उत्तर आलं आपलं? गोल, त्रिकोण, चौकोन. गोल, त्रिकोण, चौकोन. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहतोय आपण, तिसरा. आता इथं लहान मोठ्याचे चिन्ह दिलेले ते 3 वेळा इकडे, 2दा इकडे, 2दा इकडे, 3 वेळा इकडे. ठीक आहे, मग काय केलंय पहा. त्याच्यामध्ये काय केलंय पहा, निरीक्षण करून घ्यायचंय. त्यांनी कप्पे पाडून दिलेत. आपल्याला कप्पे पाडायचे नाही, ग्रुप पाडायचे नाही. फक्त काय करायचे? फक्त ऑब्झर्वेशन करायचे. आता हा जो आहे ना, याला इकडं पलटवलं की हा तयार झाला. ठीक आहे, आता याला पण तिकडं पलटवा म्हणजे हे तयार होतं. याला पण तिकडं पलटवा म्हणजे काय होतील? सगळेच हे असे होतील. 5च्या 5 काय होतील? इकडे होतील. ऑप्शन क्रमांक 1. एकेकाचं चिन्ह बदलायचं, साईड बदलायची आहे. चौथा प्रश्न चाललाय आपला, स्टार, स्वस्तिक, हे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचे? मोजून घ्यायचे चिन्ह. काय करायचे आपल्याला? मोजून घ्यायचे चिन्ह. ठीक आहे, चिन्ह आहेत 15. 3-3चे 5 किंवा 5-5चे 3. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ठीक आहे, आता पहा याच्यामध्ये सगळे चिन्ह आलेत. पहिल्यामध्ये स्टार, स्वस्तिक, फुली अधिक गुणाकार चिन्ह. मग इथे कोणतं कमी आहे? इथे पण सर्व आहेत. इथे पण. अच्छा, इथे काहीतरी यांनी चेंज केलेले. काय चेंज केलंय? तर शेवटचं जे पद आहे ते सुरुवातीला टाकलंय का? नाही. हे पहा, हा जो स्टार आहे हा स्टार इथे शेवटी टाकला. आता थोडा वेळ हा स्टार झाकून घ्या. पहा हे तयार होते. स्वस्तिक, स्वस्तिक, फुली, फुली, अधिक, अधिक, गुणिले, गुणिले, म्हणजे हा स्टार शेवटी टाकलेला आहे. आता हा स्वस्तिक झाकून घ्यायचा आणि हा स्वस्तिक शेवटी टाकायचा आपल्याला. स्वस्तिक काय करायचं आपल्याला? शेवटी टाकायचं. मग काय येणार आहे? स्टार अधिक गुणिले, इथे येणार आहे फुली अधिक गुणिले स्टार, फुली अधिक गुणिले स्टार आणि हा स्वस्तिक शेवटी. म्हणजे उत्तर काय येणार आपलं? स्टार आणि स्वस्तिक. स्टार आणि स्वस्तिक, ऑप्शन 2. खूप छान असतात, गंमतशीर असतात हे प्रश्न. 2च उदाहरण आहे त्याच्यामध्ये, 4 उदाहरण आहेत. ओके, 4ही उदाहरणं झालीत आपले सरावाची. नमुना प्रश्न घेतले आपण. 4च्या 4 घेतले ते 4च्या 4 नमुना प्रश्न घेतले. आता तुम्हाला का यासाठी सराव करायचा आहे. सरावासाठी पुस्तक मागून घ्या. तोपर्यंत कमेंट करा. समजलं नाही समजलं, सोपं आहे अवघड आहे, आणि पुस्तक मागवा.